कसा आहे व्ह्यू, एक नंबर. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, याला म्हणतात सह्याद्रीच्या पर्वत रांगा. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असं हिल स्टेशन. आणि असल्या हिल स्टेशन वरती सुद्धा लोक वरती डोंगरावर तुम्हाला पाहायला मिळतील. असे ह्याच्यावरती जाऊन बसले लोक, लय सुट्टीचा आनंद घेतात. इकडं दिसतील तुम्हाला, इथं आहेत, इथं समोर पण पाहायला मिळतील. हे बघा शूटिंग, कोणतरी ड्रोन उडवतंय. ड्रोन या ठिकाणी पाहायला मिळत असेल, शूट करतोय ड्रोन. अतिशय सुंदर असं ठिकाण. आणि हे खाली आहे ते हॉटेल आहे. या ठिकाणी चांगलं हॉटेल आहे, काहीतरी 11 आहे. ते 11 नाव आहे त्याचं. स्विमिंग टँक वगैरे आहे. हे खेड शिवापूर तुम्हाला दिसतंय. या ठिकाणचा हा रस्ता. वरती गेलं तर तुम्ही याच्या पलीकडे चतुर्मुख शंकराचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक वेगळा अनुभव घेण्यासाठी, एक वेगळं फील करण्यासाठी आपण आलेलो आहोत मित्रांसोबत फिरायला. तुम्हालाही निसर्गाचा आनंद घर बसल्या घेता यावं म्हणून हा एक 5 मिनिटाचा या ठिकाणी व्हिडिओ करतोय. खूप सुंदर असं ठिकाण आहे. एक 2 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे 2 किलोमीटरच्या अंतरावर चतुर्मुख महादेव मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. आणि हाच रोड पुढं सासवडला सुद्धा जातो. सासवडला जातो. आणि हा खेड शिवापूरवरून येतो हा रस्ता. निसर्गरम्य वातावरण, लोक फिरत असतात, आनंदाचा, निसर्गाचा आनंद घेत असतात. पलीकडं तुम्ही पाहू शकता, इथं हा रस्ता सुद्धा सासवडला जातो. हा खेड शिवापूर नवीन बोगदा जो आहे कात्रजवरून येणार, तो बोगद्यावरून तुम्ही बाहेर आलात की या रोडला तुम्ही लागता. खाली पाण्याची तळे वगैरे आहेत. पण अशा ठिकाणी काय झालंय, नवीन जोडपी मुलं मुली खूप येतात, रश तयार करतात, धिंगाणा करतात आणि वेगवेगळे चाळे सुद्धा करतात. पण अशा ठिकाणी त्यांनी करायला नाही पाहिजे. खरं तर जे काय करायचं आहे त्याच्यासाठी लॉजिंगची सुविधा सरकारने केलेली आहे. खाजगी आहेत, प्रायव्हेट आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जे काही चाळे करायचे ते चाळे आपण केले पाहिजे. अशा सार्वजनिक ठिकाणी करता कामा नाही. कारण अनेक लोक आपल्या मुलाबाळांसह, बायकांसह, फॅमिलीसोबत फिरायला आलेले असतात. तर असं कोणी करू नये अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना करायची आहे. खूप सुंदर असं लोकेशन, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि ह्यांचा इतिहास. आपल्या मुलांना समजला पाहिजे कसा आपल्या पूर्वजांनी दऱ्याखोऱ्यातून, त्या खिंडीतून युद्ध केले असेल, कसं हजारो किलोमीटरचा प्रवास त्यांनी घोड्यावरून केलेला असेल. असं हे वातावरण आहे. अतिशय सुंदर विषय तुम्ही पाहू शकता. थंडगार वारा, एवढं वारं आहे, थंडगार वारा, अंगाला झोंबणारा वारा आहे. आणि खूप सुंदर असा विषय, छान असा निसर्ग, ओझरणारे डोंगरावरून दूरवर कोसळणारे धबधबे सुद्धा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये असतात. आता पाऊस थोडा बंद झालाय, त्यामुळं या हिरवाईनं नटलेले डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. जणू काही हिरवा शालूच या डोंगरांनी पांघरलेला आहे. अशा चढणीचे रस्ते आहेत, फर्स्ट क्लास रोड आहे. फक्त जास्त चढ आणि उतार असल्या कारणाने वाहने फक्त व्यवस्थित चालवता आली पाहिजेत. हे खाली खेड शिवापूर आहे, तुम्हाला दिसत असेल, तरी झूम करून दाखवतो. हे खेड शिवापूर आहे.
अतिशय सुंदर अशा टेकड्या आहेत. पर्वतरांगा छान आहेत. निसर्गही खूप आहे. एकदा फॅमिली सोबत यायला काही हरकत नाही. निसर्गाचा आनंद घेताना आपलं आयुष्यमान नक्कीच 5-10 वर्षांनी वाढेल. अशी स्वच्छ हवा, शहरापासून थोडं अलिप्त आणि मनाला विरंगुळा भेटणारं असं हे ठिकाण. मन जर खऱ्या अर्थानं प्रसन्न करायचं असेल, मनाला आलेली ग्लानी जर झटकायची असेल, तर निसर्गाच्या सानिध्यात आपण फिरायला शिकलं पाहिजे आणि निसर्गासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. म्हणून नेहमी घरच्यांसोबत, मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, आईवडिलांसोबत जर वेळ घालवायचा असेल तर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, वेळ घालवला पाहिजे. म्हणजे मनालाही एक प्रसन्नता वाटते आणि नेहमीच्या किचकिचीपासून माणूस थोडासा वेगळा होतो, साईडला होतो आणि थोडीशी प्रसन्नता सुद्धा मिळते. म्हणून वेळ दिला पाहिजे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. खऱ्या अर्थानं पावसाळ्यात जर तुम्ही फिरायला आलात तर अतिशय रोमांचकारी दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून येतात. म्हणून बांधवांनो, जर ट्रिपचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणाला आपण अवश्य भेट द्यावं. अतिशय सुंदर, म्हणजे एवढं जबरदस्त ठिकाण आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हायवेपासून अवघ्या 15-20 मिनिटाचा हा रस्ता आहे. थोडासा एका ठिकाणी कच्चा रस्ता आहे, पण अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. पाहायला काही हरकत नाही, एकदा भेट द्यावी. पुण्यापासून साधारणतः 15-20 किलोमीटरचा हा रस्ता आहे. खेडशिवापूरपासून इकडे यायला लागतं. गोगावलेवाडीपासून हा रस्ता पुढं सासवडकडे जाणारा हा रोड आहे. मध्ये तुम्हाला गोगावलेवाडी दिसते, बघू शकता. हे विहंगम दृश्य, हे आकाश बघा कशा पद्धतीने, अतिशय सुंदर, अतिशय मनमोहक. म्हणजे अशा निसर्गरम्य वातावरणात आपण नेहमीच आपला वेळ घालवला पाहिजे. प्रसन्नता काय असते, मन प्रसन्न कसं काय, कशामुळं होतं, त्याचा हा विषय. निसर्गाशिवाय मनाला प्रसन्नता मिळू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणून बांधवांनो, हा छोटासा प्रयास तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूबला चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये या ठिकाणचं लोकेशन टाकणार आहे, लोकेशन चेक करा. तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ किंवा हा निसर्ग, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.